विशी हा करिअरमध्ये धडपडण्याचा काळ, तर तिशी हा एकूणच आयुष्यात स्थिरावण्याचा. पण या स्थिरावण्यातूनच येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिसमुळे अनेक चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. मिडलाईफमधल्या या फायनान्शियल ब्लंडर्सविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, आणि आजचा आपला विषय देखील अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. हॅलो निरंजन, विषय नक्कीच महत्त्वाचा आहे. करिअर, आपण करणारी गुंतवणूक, आपल्या असणाऱ्या आर्थिक गरजा याची सांगड महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्या गुंतवणुकीमध्ये चुका होऊ नयेत, त्या टाळल्या जाव्या आणि ह्यासाठीच आपण हा पॉडकास्ट करतोय. अगदी. सो विशीमध्ये करिअरची सुरुवात होत असल्यानं हातात पैसा खुळखुळायला लागलेला असतो. त्यामुळेच हे वय काहीसं उधळं असतं. या उलट तिशीत फायनान्शियल मॅच्युरिटी येणं अपेक्षित असतं का? फायनान्शियल मॅच्युरिटी ही टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली येत असते आणि आपण कायम जसं जे ऐकत आलोय आणि अनुभव घेत आलेलो आहे की माणूस चुकांमधूनच शिकत जातो. ओके, तर चुका होणं अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय आपण आपलं शिक्षण पूर्ण होत नाही. आपल्याला तेवढा अनुभव मिळत नाही आणि अनुभव योग्य मिळाले नाहीत की आपण अननेसेसरी वेगवेगळ्या चुका आणखीन करत जातो. परंतु मग जेव्हा आपण 20शीत आहोत किंवा 30शीत आहोत, ओके, तर 20शीत मॅच्युरिटी नाही आणि 30शीत येऊ शकते असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल. कारण करिअरचे ॲस्पेक्ट बदलत आहेत. ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड आहे. फॅमिलीचं एन्व्हायर्नमेंट आणि तिथे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट या अर्थाने पुरवल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आपण एक कुटुंबाचं उदाहरण घेऊयात की व्यावसायिक फॅमिली आहे, ओके, आणि या फॅमिलीत रोज व्यवसायाच्याच गप्पा होतात. आता ह्या गप्पा होताना फॅमिली मेंबर्स सगळे हजर आहेत आणि डिनर टेबलवर ह्या गप्पा होत आहेत. हल्लीच मुलगा कॉलेज कंप्लीट करून 20शीत पोहोचतोय किंवा 21शीत पोहोचतोय. तर त्यामुळे त्या गप्पा तो त्या आईवडिलांच्या किंवा ग्रँड पॅरेंट्सच्या गप्पा ह्या रोज ऐकतोय. म्हणजेच त्याच्या डोक्यात बिझनेस हा कायम फिरतोय. ओके, सो त्याला कदाचित बिझनेसची मॅच्युरिटी किंवा त्यातले आस्पेक्ट, त्यातले ठोकताळे, त्यातले बारकावे हे कळतायत आणि मग त्याचे फायनान्शियल निर्णय चुकणं हे थोडंसं अवघड आहे. तसंच आपण असं उदाहरण घेऊयात की एखादी व्यक्ती 30शीत आहे आणि त्याला व्यावसायिक बॅकग्राऊंड काही नाहीये किंवा ती आर्थिक मॅच्युरिटी घरातूनच मिळालेली नाहीये. ओके, ट्रेडिशनली तुला नोकरी लागली की तू बँकेत एफ-डी करायची आहे, तू LICची पॉलिसी घ्यायची आहे किंवा तू वेगवेगळ्या ट्रेडिशनल गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तुझं आयुष्य सुखकर होणार आहे. हे तो अनुभवातून शिकत आलेला आहे आणि मग तेच त्याने कंटिन्यू केलेलं आहे. तर ह्या 2 उदाहरणांमधून आपल्याला काय दिसतं, की एक पहिली फॅमिली आपण जी बघितली, की जिथे व्यावसायिक स्वरूप फॅमिलीचं आहे आणि त्यामुळे कायम तीच चर्चा, रिस्क कशी असते, मी इन्व्हेस्टमेंट्स कशा केल्या पाहिजेत, व्यवसाय कसा वाढवला पाहिजे. मग ती मॅच्युरिटी 20शीतच त्या मुलाला मिळाली आहे आणि 30शीत येऊन देखील फॅमिलीचं बॅकग्राऊंडच असं आहे, की बाबा फक्त सेफ्टी ह्या विषयावर चर्चा होते. रिस्क ह्या विषयावर कधीच चर्चा त्या कुटुंबात झालेली नाही आणि मग ती मॅच्युरिटी मिळणं कठीण आहे किंवा किंबहुना तेवढी मॅच्युरिटी मिळालेली नाहीये. सो 20शीमध्ये करिअर सुरू होताना पैसा हा खुळखुळायला लागलेला असतो असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मग बॅकग्राऊंड कुठलंही असेल, आपण 2 बॅकग्राऊंडचा विचार केला, पण आपल्याला स्वतःला स्टेबल करायचंय, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचंय आणि आपल्याला जर व्यावसायिक बॅकग्राऊंड आहे, तर त्या व्यवसायाला नेक्स्ट स्वरूप द्यायचंय, मोठ्या लेव्हलला घेऊन जायचंय आणि जर फॅमिलीचं बॅकग्राऊंड साधारण असेल, की आई-बाबा नोकरी करणारे असतील आणि पुढे आपल्याला सरकायचंय, तर त्यात आपण उच्चांक कसा गाठू शकतो, त्यात आपण योग्य पद्धतीने पादाक्रांत कसे होऊ शकतो आणि नवीन-नवीन शिखरं यशस्वीरित्या कशी अचीव्ह करू शकतो, हे करताना इन्व्हेस्टमेंट ही देखील महत्त्वाची ठरणारी आहे. कारण जितकं फायनान्शियल फ्रीडम आपण लवकरात लवकर अचीव्ह करू शकू, तेवढंच मानसिक स्वास्थ्य योग्य राहील आणि आपण आनंदाने आयुष्याला पुढे सामोरं जाऊ शकू. म्हणून हा गोंधळ होऊ नये याकरता अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंग मग 20मध्ये असताना किंवा 30मध्ये असताना करणं हे अपेक्षित आहे. ओके.
सो तिशी हा करिअरमधला ऐन भरात येण्याचा असा काळ असतो. त्यामुळे महिन्याच्या वाढलेल्या उत्पन्नाकडे बघत सेव्हिंग्ज फायनान्सचा विचार न करता मोठं घर, महागडी गाडी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. काय सांगाल तुम्ही? शो मस्ट गो ऑन असं एक वाक्य आहे बघा. तर मला त्याच अँगलने विचार करून माझा मित्र, माझी मैत्रीण, माझा नातेवाईक, माझा आणखीन कोणी सखा याच्याकडे मोठी गाडी आहे, मोठं घर आहे. म्हणजे मला कॉम्पिटिशन जगाशी करायची आहे की स्वतःची करायची आहे, ह्याच्यावर मला थोडंसं विचारपूर्वक किंवा शांतपणे बसून त्याच्यावर स्वतःची मांडणी करणं गरजेचं आहे, की माझं आर्थिक उत्पन्न काय आहे? मी काय शिक्षण घेतलेलं आहे? माझे स्किल सेट काय आहेत? आणि मी आयुष्यात पुढे सरकताना काय रिस्क घेऊ शकतो, त्याच्यासाठीची माझी मानसिकता काय आहे? ओके. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मी फक्त माझ्या बाजूच्याने, माझ्या मित्राने, माझ्या नातेवाईकाने मोठी गाडी विकत घेतली आहे किंवा मोठं घर विकत घेतलंय आणि त्याची आर्थिक परिस्थिती आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि माझी ती नाहीये, पण मला त्याच्यासारखं राहायचंय म्हणून मला ती करायची आहे. असा विचार करणं हा थोडंसं योग्य नाही. पण माझे फायनान्शियल गोल्स, माझ्या गरजा, त्या गोल्सला असणारं ड्युरेशन आणि त्याच्यासाठी लागणारी आर्थिक सुबत्ता, त्याला फायनान्शियल फ्रीडम आपण म्हणू, याच्यासाठी मी योग्य प्लॅनिंग करून व्यवस्थितरित्या माझी इन्व्हेस्टमेंट होतीये आणि त्यानंतर माझ्याकडे मोठा क्वांटम शिल्लक आहे आणि माझं ॲस्पिरेशन आहे, की मला महागडी गाडी हवी. हे माझं ड्रीम आहे. खूप बालपणापासून मी ते स्वप्न बघत आलोय. मग जायला हरकत नक्की नाही. पण जर ते नसेल तर अननेसेसरी कॉम्पिटिशन म्हणून, पीअर प्रेशर म्हणून ह्या गोष्टींना भावनिक बळी पडू नका. तसंच मोठ्या घराचं देखील आहे, की मी आणि मिसेस राहणार आहे. भविष्यात माझी फॅमिली एक्सटेंड होणार आहे. पण मग समजा आम्ही एक कुटुंब, एक मुलगा किंवा एक कुटुंब, 2 मुलं असा जरी विचार करत असू, तर ते प्लॅनिंग आधी ठरवून मग त्या पद्धतीने त्या गोष्टीचा सारासार विचार करून मी 2 BHKला जायचंय की 3 BHKला जायचंय याचा विचार करा. माझी आज कॅपॅसिटी जर ₹50,000 हप्ता भरण्याची असेल आणि ज्याच्यात माझे बाकीचे मिळणारे पैसे हे माझ्या योग्य फायनान्शियल गोल्ससाठी जात आहेत, माझा आर्थिक महिन्याचं खर्च हा देखील मी उत्तम मॅनेज करू शकतोय, तर ते बजेट ठरवून मग मी 2 BHKला जायचंय की 3 BHKला जायचंय किंवा मोठ्या घराकडे जायचंय, असा विचार करायला हरकत नाही. वाह! हे कॉम्पिटिशन स्वतःची करायची आहे का इतरांशी? हे खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात. सो आधी 40शी नंतर येणारा मिड लाईफ क्रायसिस आता अनेकांना 30शी-35शीतच भेडसावायला लागतो आणि मग त्यातूनच नोकरी सोडत स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटू शकतं. पण व्यवसायासाठी कोणती आर्थिक पूर्वतयारी हवी? निरंजन, आपल्या प्रत्येक पॉडकास्टमधून आपण फायनान्शियल प्लॅनिंग, ॲसेट अलोकेशन, गुंतवणूक योग्य वयात सुरू करा, या सगळ्या बाबी बघतोय, बघत आलोय आणि सांगतोय, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑनेस्टली सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय, अतिशय उत्तम प्रश्न आहे, की 40शी नंतर मिड लाईफ क्रायसिस आलाय. मिड लाईफ क्रायसिस आलाय म्हणजे आधी आपल्याला हा विचार करायचा, की असा क्रायसिस येतो का? असा खरंच कोणाच्या आयुष्यात आलाय का? असे काही अनुभव आहेत का? तर असे बरेच अनुभव आहेत. ओके. आणि तो का आलाय? तर मी साधारणतः वयाच्या 25शी पर्यंत उत्तम शिक्षण घेऊन नोकरीला जातोय. चांगली नोकरी करतोय. साधारण 30शी पर्यंत येईपर्यंत माझी फॅमिली एक्सटेंड होतीये, लग्न होतंय. ओके. आणि मी पुढच्या पदाला पण पादक्रांत करतोय. म्हणजे माझी पोस्ट वाढतीये असं आपण म्हणू शकतो. ओके. जेव्हा माझी पोस्ट वाढतीये, आता प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये जेव्हा माझी पोस्ट वाढतीये किंवा इव्हन आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये जरी विचार केला, तर जेव्हा तुमची पोस्ट वाढतीये, तर पोस्ट वाढताना जबाबदाऱ्या देखील अंगावर येतायत. मग तुम्ही 50 लोकांची टीम सांभाळताय, 100 लोकांची टीम सांभाळताय आणि मग ही टीम सांभाळताना बऱ्याचदा असं होतं, की कोणाची तरी आई आजारी पडली आहे, कोणाच्या तरी घरी काहीतरी अडचण आहे, कोणाला तरी सुट्टी हवी आहे आणि जेव्हा असा विषय येतो, की मला अचानक 10 लोकांना सुट्टी द्यायला लागते, पण माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरनी मला सांगितलंय, की मला आजच प्रोजेक्ट कंप्लीट हे करून द्यायचंय. मग आयदर मी राहिलेल्या त्या 40 लोकांकडून ते कंप्लीट करून घ्यायचंय, म्हणजे ते जॉब डेलिगेशन त्यांना करायचंय, की मलाच ते कंप्लीट करायचंय, याचं ठरवणं हे माझ्या हातात आहे. आणि मग याचं मी बऱ्याचदा ऑब्झर्व्ह असं केलंय निरंजन, की लोकं हे पॉझिटिव्हली घेऊ शकत नाहीत. याचं निगेटिव्ह प्रेशर घेतात आणि मग त्या निगेटिव्ह प्रेशरमध्ये तिशीत येणारी माझ्याकडची जी मंडळी आहेत, "काही नाही सर, एक छोटीशी बीपीची गोळी मी घेतोय." आता ही छोटीशी बीपीची गोळी आयुष्यात काय करू शकते आणि किती हेल्थ क्रायसिस येऊ शकतात. म्हणजे जे आपण 30शी-35शीच्या क्रायसिसबद्दल बोलतोय, तर हा देखील आयुष्यात मोठा एक आपल्या अडचणीचा विषय ठरू शकतो.
त्याचबरोबर आपण व्यवसायाला पूर्वतयारी करायची असा देखील विचार करतोय. सो 35 पर्यंत ह्या सगळ्या अडचणींना जेव्हा मला सामोरं जायला लागतंय, तसंच माझ्या फॅमिली एक्सटेन्शनमध्ये म्हणजे फॅमिलीचं माझ्या एक्सटेन्शन होतंय. मी लग्न झालंय, आता माझ्याकडे बाळ माझ्या आयुष्यात आलंय. सो त्याचं शिक्षण, त्याची पुढची जबाबदारी, त्याची लग्न, त्याची आर्थिक सुबत्ता आपण भारतीय लोकं खूप स्वतःला अडकवून घेतो, असं मला वाटतं आणि मग ह्या अडकवण्यामध्ये आपण मानसिक खच्ची होतो. त्या खच्चीकरणामध्ये आपण स्वतःला आर्थिक, शारीरिक, मानसिक खच्ची करून घेतो, अडचणीत आणतो आणि मग हे सगळं घडताना मी निर्णयापर्यंत पोहोचतो, की मला ह्या असंख्य अडचणी आहेत आणि मला व्यवसाय करायचा आहे. मला माझ्या आनंदासाठी काम करायचं आहे. अचानक माझ्या मनात हा निर्णय भेडसावायला लागतो किंवा याबद्दलचे विचार यायला लागतात. मग त्या निर्णयापर्यंत जर मला पोहोचायचं आहे आणि तो निर्णय घ्यायचा आहे, तर त्याची तयारी ही अगदी माझ्या पहिल्या इन्व्हेस्टमेंटपासून झाली पाहिजे. म्हणजेच मला कॅश फ्लो मॅनेजमेंट हा जो आस्पेक्ट आहे, याच्यावर खूप आधीपासून विचार करायला हवा, जर मी 35-40 असा कुठला निर्णय घेणार असेल तर. जेव्हा मी व्यवसाय करण्याचा किंवा माझ्या आनंदाची गोष्ट करण्याचा विचार करतोय, की जी मी आता नोकरी करणार नाहीये. माझी आर्थिक सुबत्ता मला असली पाहिजे आणि मग मला पुढची 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष माझ्या आवडीचं काम करायचंय, असा जेव्हा मी विचार करायला लागतो, तर माझे असणारे सगळे फायनान्शियल गोल्स, त्या गोल्सला असणारं ड्युरेशन, त्याच्यासाठी लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स या योग्य वेळी, योग्य वयात, योग्य पद्धतीने, योग्य पर्सेंटेजमध्ये घडतायत आणि त्या घडू शकतायत. किंबहुना ते गोल्स योग्य वेळी अचीव्ह होतायत. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होत असेल, तेव्हा असा निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि जर मी वर्षभर, 2 वर्षाचा कॅश फ्लो माझा उत्तमरित्या या गरजांचा जर मॅनेज करू शकत असेल, किंबहुना तेवढा लिक्विड कॉर्पस जर माझ्याकडे असेल, तर मला व्यवसाय करायला नक्की हरकत नाही किंवा तसा निर्णय घ्यायला हरकत नाही. ही पूर्वतयारी फायनान्शियल अँगलने असू शकते असं मला वाटतं. खूप छान एक्सप्लेन केलत भूषण तुम्ही. असाच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो क्रेडिट कार्ड स्पेंडिंगचा. म्हणजे क्रेडिट कार्ड ई-एम-आयचे फुगलेले आकडे हे तिशीतली अनेकांची डोकेदुखी असते. सो क्रेडिट कार्डवरचं स्पेंडिंग हे कर्जाच्या सापळ्यात रूपांतरित होऊ नये म्हणून काय हमखास टाळायला हवं? भारताचा इतिहास जर आपण बघितलात, तर आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा कर्ज या शब्दालाच घाबरायचे. खरंय. आणि आपण हल्लीची पिढी जर बघितली, तर मी आज 25शीत आहेत आणि मला बँक ₹3,00,000 सँक्शन देते क्रेडिट कार्डचं, की पटकन मी ते पदरात पाडून घेतो. का तर माझं ॲस्पिरेशन आहे मला हार्ली डेव्हिडसन घ्यायची आहे. माझं ॲस्पिरेशन आहे की मला iPhone घ्यायचा आहे. तर खरंच ह्या गरजेच्या गोष्टी आहेत का? आणि ह्या आपल्याला ॲक्चुअली युटिलायझेशन ऑफ दी प्रॉडक्ट याच्याबद्दल आपण विचार करतो का? तर ह्या पिढीने याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं. या पिढीने म्हणजे आपली वय काही खूप झालेली नाहीये. पण हल्लीच्या प्रत्येकानेच तो विचार करायला हवा. पण ॲट दी सेम टाईम क्रेडिट कार्ड याचा योग्य जर आपण वापर केला, कारण क्रेडिट कार्डचा नक्की वापर योग्य करायचा म्हणजे काय? आणि बँक क्रेडिट देते म्हणजे काय करते? तर बँक आपल्याला क्रेडिट का देतं? तर आपण योग्य पद्धतीने बँकेचं जर आपलं अकाउंट बघितलं, की ह्याच्यात येणारे पैसे आणि त्यात आपण त्या पैशांचं केलेली युटिलायझेशन हे जेव्हा बँक योग्य पद्धतीने ऑब्झर्व्ह करते, तेव्हा बँक आपल्याला क्रेडिट ऑफर करते. आता ते ऑफर केलेलं क्रेडिट हे क्रेडिट आहे लक्षात ठेवा. क्रेडिट म्हणजे काय, की मला ते पैसे परत करायचेत. हे बरेच जणांना आधी हेच कळत नाही, की मी घेतलेले पैसे हे मला परत करायचेत. आता त्याला जर मला काही ड्युरेशन घालून दिलेले आहेत, की 30 दिवस, 40 दिवस, 45 दिवस या दिवसांमध्ये हे पैसे परत गेले पाहिजेत. तर ही माझी कॅपॅसिटी आहे का? किंवा मी जर त्याचा हप्ता बांधून घेणार असेल, तर तो हप्ता देखील योग्य वेळेत गेला पाहिजे किंवा अदरवाईज जर हा वेळेत गेला नाही, तर बँक 3-3% महिन्याला चार्जेस घेतं. तर ह्याच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे का? की आपण फक्त बेधुंद फॉर्मवर सही करून मला 5,00,000चं क्रेडिट कार्ड मिळतंय, पटकन मी ते क्रेडिट कार्ड घ्यावं आणि खर्च करत बसावं आणि नंतर त्या विवंचनेत अडकावं, की आता हे पैसे कसे रिफंड करायचेत आणि मग नव्यानं आणखीन एक क्रेडिट कार्ड. मग ते फेडण्यासाठी आणखीन एक तिसरं क्रेडिट कार्ड. असं मी अनएंडिंगली त्या जाळ्यात अडकत जायचंय. सो प्लीज माझं प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या व्यक्तीला जो जॉबमध्ये, व्यवसायात किंवा करिअरमध्ये चांगल्या गोष्टी करू शकतो, तर त्याचा फोकस अप्रोच ठेवून विचार करा. आधी स्वतःला उत्तमरित्या स्वतःच्या करिअरमध्ये सेट करा आणि मग क्रेडिट कार्ड हे नक्की घ्या. पण त्याचा वापर योग्य पद्धतीने करा.
योग्य ड्युरेशन आपल्याला जे दिलेलं आहे, म्हणजे मी माझं ह्याच्यात उदाहरण देईल निरंजन, की आता मला सांगायला थोडंसं दुःख होतं, की माझं उत्तम क्रेडिट बँकेकडे आहे. पण बँकेने मला ₹1,75,000च क्रेडिट दिलंय. व्हर्सेस माझी मिसेस ही हाउसवाईफ आहे. पण तिच्या नावाने देखील ती छोटासा बिझनेस चालवते. तर तिला बँकेने ₹5,00,000चं क्रेडिट दिलंय. आता ह्याची असेसमेंट कशी ठरते ह्याच्यावर क्वेशन मार्क थोडासा आहेच. पण मी हे दोन्ही क्रेडिट कार्ड उत्तमरित्या वापरतो. मला ज्या ठिकाणी खर्च करायचा आहे तिथे-तिथे मी खर्च करतो. पण ज्या दिवशी माझ्या खात्यात म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला किंवा 5 तारखेला, आता मी देखील एक व्यावसायिक आहे. साधारण 5 ते 7 तारखेपर्यंत सगळे पैसे येतात आणि माझी क्रेडिट कार्डची डेट ही 5 तारीख ठरली आहे. तर त्या 5 तारखेला माझे सगळे पैसे माझ्या बँकेतून क्रेडिट कार्डसाठी जे मी खर्च केलेले पैसे त्याच्यासाठी गेलेले असतात. म्हणजेच मी त्याचा वापर 30 दिवस किंवा 45 दिवस जे मला क्रेडिट मिळत असेल त्याच्यासाठी योग्य पद्धतीने करतो. जर तुम्ही त्या ड्युरेशनचा व्यवस्थित वापर केला तर क्रेडिट कार्ड हे अगदी उत्तम आहे आणि नक्की वापरायला हवं. पण जर ते ड्युरेशन आपण फॉलो करू शकत नसू आणि आपण योग्य वेळी पैसे पे करू शकत नसू, तर कृपया क्रेडिट स्पेंडिंगवर स्वतःचा कंट्रोल ठेवा आणि त्या क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकवू नका. खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही, की क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकायचं नाही, तर त्याचा स्मार्टली वापर करायचा आहे आपल्याला. स्वतःचं घर असतानाही सेकंड होममध्ये गुंतवणूक, मित्रांच्या कलीग्सच्या सांगण्यावरून कुठे दूर गावात जमिनीत गुंतवणूक, या पुढे जाऊन आर्थिक चुका ठरू शकतात का? आपण पॉडकास्टमध्ये उदाहरणांचं भांडार ठेवलंय आणि हे अनुभवाचेच सगळे बोल आहेत असं मला वाटतं. तर मी ह्याच्यात एक उदाहरण देईल. 2009 सालातलं उदाहरण आहे. आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स म्हणजे कंपनीचं नाव घेणं योग्य नाहीये. पण आपण उदाहरण म्हणून बघतोय. ह्या कंपनीत एक मॅनेजर बिहारहून बदली होऊन आलेला होता. पुणे ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी आय-सी-आय-सी-आयने त्याला चांगलं काम केल्याबद्दल पुण्यासारख्या सिटीमध्ये त्याला मॅनेजर म्हणून अपॉइंट केलेलं होतं. आता मॅनेजर म्हणून अपॉइंट केलं, चांगला उत्तम व्यवसाय कंपनीसाठी डेव्हलप करतोय. आय-सी-आय-सी-आयचा मॅनेजर म्हणून एम्प्लॉयी आहे. मॅनेजर लेव्हलचा एम्प्लॉयी आहे. 2009 मधली मी हे घटना एक सांगतोय. तर त्याने पानशेत जवळ एक जागा विकत घेतली. साधारणतः प्लॉटची साईज ही 10 गुंठे असेल. त्यावेळी त्यांनी ती 27 लाख रुपयांना ती जागा विकत घेतली. पुढे वर्षभरांचा कालावधी हा निघून गेला आणि 1 वर्षानंतर ती जागा विकत घेतल्यानंतर त्याच्याकडे त्या गावातली काही मंडळी आली. मुलं आली म्हणजे मंडळी म्हणण्यापेक्षा मुलं आली आणि त्या मुलांनी त्याला सांगितलं, की आपल्या गावाचा उरूस आहे. ओके. गावात जत्रा भरतीये. तर तिथे प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला आम्ही आमंत्रित करायला इथे आलेलो आहोत. उद्या सकाळी आपणास गाडी घ्यायला येईल आणि कृपया आपण कुटुंबासकट इथे हजर राहायचंय. सगळ्या गोष्टी तुमच्या हस्ते केल्या जातील. आता ही बिहारी व्यक्ती ह्याला फारसं माहिती नाही आणि मग ती व्यक्ती आनंदाने दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला गाडी आली आणि त्या गाडीत ही पूर्ण फॅमिली बसून त्या पानशेत या गावी पोहोचली. आता पोहोचल्यानंतर त्या गावात प्राथमिक सुरुवात त्या जत्रेला झाली. दीपप्रज्वलन झालं, सगळ्या गोष्टी ह्यांच्या हस्ते करण्यात आल्या. कुस्तीचा फड रंगला. तर कुस्तीचा फड रंगला आणि एका व्यक्तीने कुस्ती जिंकली. पहिलं बक्षीस साहेबांच्या हस्ते ₹51,000. तर हे साहेबांनी पे करायचं, हे जे त्यांना आधी सांगितलेलंच नव्हतं. सो जागा घेताना आपल्याला काय विचार करायचा आहे आणि त्यातल्या अडचणी आपल्याला काय येऊ शकतात. म्हणजे या उदाहरणात मला काय सांगायचंय, की खरंच आपण त्या एरियातले आहोत का? आपल्याला त्या एरियाची व्यवस्थित माहिती आहे का? आणि मग आपण कोणाकडून जागा विकत घ्यायची आहे. ह्याचे कुठेतरी रिसर्च किंवा ह्याची माध्यमं अवेलेबल आहेत, त्याचे कन्सल्टंट अवेलेबल आहेत. याचा सारासार विचार करा. ओके. मग तिथेच थांबलं नाही, की 3 महिन्यांनी त्या गावात गणपती होते. परत त्या माणसाला बोलवण्यात आलं. "साहेब तुम्ही अध्यक्ष आहात, तर गणपतीची पहिली वर्गणी आणि देणगी तुमच्याकडून ₹1,00,000 देणगी ही तुम्ही द्यायची आहे." तर असं करून साधारण 2 वर्षानंतर त्याने ती जागा विक्रीला काढली. त्यांनी मला सांगितलं, की "भूषण मला शेवटपर्यंत कळलंच नाही. मी ही जागा कितीला विकत घेतली आणि कितीला विकली. मग यातला नक्की नफा झालाय का नुकसान झालंय याचं गणित मांडणंच अवघड झालं." सो म्हणूनच जो प्रश्न तुम्ही छेडलाय, की आर्थिक चुका ठरू शकतात का? तर डेफिनेटली ठरू शकतात. कारण मला माझे फायनान्शियल इतर गोल देखील महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जागेत कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळत नाही असं नाही. पण त्यातली रिस्क ही समजून घेऊन, त्यातल्या घडणाऱ्या घटना समजून घेऊन आणि खरंच ती माझी गरज आहे का? आणि ते माझ्या फायनान्शियल गरजांशी मी कुठे निगडीत करू शकतोय का? ओके. याचा ठोकताळा बांधून आपण ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये वाढलोय, ज्या एरियात आपण राहतोय,
त्या एरियाचा प्राथमिक विचार केला जावा. मी राहतोय पुण्यात आणि जागा मी कलकत्त्यात विकत घेतोय, तर कृपया असं करू नका. कारण असंख्य गोष्टीचे फटके हे पडू शकतात. चुका आपल्याकडून घडू शकतात. समोरच्या माणसाकडून आपल्यासाठी फसवणूक ही होऊ शकते. तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी आपण आपलं एन्व्हायर्नमेंट, आपलं मार्केट, आपला एरिया, आपलं नेटिव्ह मी म्हणेल, की त्या एरियात खरोखरीच जर आपल्याला जागा विकत घ्यायची असेल, मे बी त्याची कॉस्ट जास्त असेल, मग थोडंसं थांबून एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक करून, कॉर्पस थोडासा जमा करून मग जागा विकत घ्यायला हरकत नाही. पण ती जर चूक म्हणून ठरलं आणि जर 10 वर्षानंतर आपल्याला असं लक्षात आलं, की मी 50 लाख रुपयांची जागा विकत घेतली होती आणि आजही त्याचं व्हॅल्युएशन तेवढंच आहे. किंबहुना मी ती जागा विकायला देखील मला त्रास होतोय. तर मग ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी घटना असू शकेल आणि माझे फायनान्शियल गोल्स हे अडचणीत येऊ शकतात. किंबहुना माझं मानसिक स्वास्थ्य देखील बिघडू शकतं आणि मग मगाशी म्हटल्याप्रमाणे छोटीशी बीपीची गोळी जी माझं आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्यही बिघडवू शकते. भूषण, या उत्तरात तुम्ही जे सुरुवातीला उदाहरण दिलं ते खरोखर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तर तसं आपण सगळ्यांनी शहाणं होण्याचं या उदाहरणांमधनं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिटायरमेंट प्लॅनिंगविषयी याआधीही बोललोय आपण. पण 30शी-35शी हा या दृष्टीनं विचार करण्याचा हाय टाईम असतो का? आणि आयुष्याच्या या निर्णायक टप्प्यावर इन्व्हेस्टमेंटची सुरुवात नाही केली तर त्याची खूप मोठी किंमत भविष्यात मोजावी लागू शकते का? रिटायरमेंट प्लॅनिंग याच्याविषयी वेगळा सेपरेट पॉडकास्ट आपण केलेला आहे आणि तो जर ऐकला नसेल श्रोत्यांनी तर प्लीज नक्की ऐका. परंतु 30शी-35शी आता ह्याच्यात थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी थॉट प्रोसेस आहे, की मला फर्स्ट पेचेक मिळाला, की त्या दिवसापासून मी रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. कारण याच्यात जे तुम्ही प्रश्नात घातलंय, की भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते का? याच्यात इन्फ्लेशन हा किलिंग फॅक्टर आहे. महागाई ज्याला आपण म्हणतो, ही खरंच अडचणीचा विषयही ठरू शकते आणि महागाईचा दर हा सातत्याने वाढतोय. म्हणजे फूड इन्फ्लेशन असेल आणि एज्युकेशन इन्फ्लेशन असेल, ह्याचे पर्सेंटेज तर खूप जास्त आहेत. सो म्हणून मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग जो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा गोल आहे माझ्या आयुष्यातला, ज्याच्यासाठीचं प्लॅनिंग मला करणं गरजेचं आहे. अगदी मला 25शीत जर माझ्यावर खूप मोठ्या गरजा किंवा माझ्यावर डिपेंडन्सी खूप मोठी असेल आणि तेव्हा मला करता येणं शक्य झालं नसेल, तर ॲट दी अर्लिएस्ट मला 30शीत-35शीत करणं हे नक्की गरजेचं आहे. कारण फायनान्शियल स्टेबिलिटी जितकी लवकर मी अचीव्ह करेल, फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल वेलबिंग जेवढ्या लवकर मी त्या स्टेपला पोहोचेल, तेवढा आनंदी मी राहू शकतो. कारण पैसा ही प्राथमिक गरज नसली, तरी पैसा हा गरजेचा आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी तो मोजायला लागतो आणि म्हणूनच रिटायरमेंट प्लॅनिंग हे आयुष्याच्या लवकरच्या टप्प्यावर करणं गरजेचं आहे. नाही तर त्याची मोठी किंमत ही नक्की मोजायला लागणार आहे. करेक्ट. सो मग उत्पन्न कितीही वाढलं तरी खर्च आवाक्याबाहेर जाऊ न देण्यात एस-आय-पी आणि गोल सेटिंग हे कशी महत्त्वाची भूमिका बजावतात? आनंद हा अबाधित राहावा आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर राहावा. सो जसं एक गाणं आहे एका सीरियलमध्ये मी जे लहानपणी ऐकलं होतं, की आनंद ह्या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पावयातला सूर जैसा ओठातून ओघळावा. सो हा हा जो आनंद आहे, हा कायम माझ्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मला घ्यायचा आहे आणि तो आनंद घेताना म्हणूनच मला माझा कॅश फ्लो, मला मिळणारं उत्पन्न आणि मी खर्च करायला लागणारे पैसे याचं जर बॅलन्स व्यवस्थित साधला, कारण आपण भारताचं उत्पन्न पर कॅपिटा उत्पन्न हे वाढतंय म्हणजे कौटुंबिक उत्पन्न वाढतंय याची बरीचशी उदाहरणं बघतोय. आज इंडियन इकॉनॉमीचा जर विचार केला तर साधारण $2,000 ते साधारण $3,000 या रेंजमध्ये आपलं उत्पन्न आहे आणि जे काळाच्या ओघात इकॉनॉमी जशी वाढणार आहे तसं वाढणार आहे. ह्याचबरोबर आपले खर्च देखील वाढणार आहेत कारण आपले ॲस्पिरेशन्स त्याच्याबरोबर जोडली जात आहेत. सो याचा ठोकताळा बांधताना, याच्याबद्दलचा विचार करताना माझे खर्च हे जर मी व्यवस्थित त्याची मांडणी करून घेतली आणि राहिलेला पैसा माझ्या बॅलन्स गोलसाठी हा जर व्यवस्थित ठेवला आणि इन्व्हेस्ट करत गेलो, एस-आय-पीच्या माध्यमातून, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक त्याची जर करत गेलो, तर माझा हाच जो आनंद, जो आज मी जगतोय, जो घेण्याचा प्रयत्न करतोय, तोच आनंद मी जिवंत असेपर्यंत जिवंत राहील आणि तोच आनंद मला घेता येईल आणि म्हणूनच
आजचा माझा खर्च हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार नाही, हा आवाक्याच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी कुटुंब म्हणून किंवा कुटुंब प्रमुख म्हणून घेणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मग माझ्या भविष्यातल्या सगळ्या गरजा आणि माझा आनंद याचा बॅलन्स हा मी साधू शकतो. आणि मी जसं मगाशी सांगितलं, की आपल्याला पीअर कंपॅरिझन नकोय. आपल्याला इतर लोकं काय अचीव्ह करतायत ह्याच्यामध्ये फारसं न पडता मला काय अचीव्ह करायचंय ह्याच्याकडे जर मी लक्ष केंद्रित केलं आणि बॅलन्स जर त्याचा व्यवस्थित सांभाळला, खर्च, उत्पन्न याच्यात महत्त्वाची भूमिका जर मी बजावली, म्हणजे आम्ही कायम म्हणतो, की आपल्याला येणारं उत्पन्न वजा माझी गुंतवणूक इज इक्वल टू माझा खर्च. असं आपण जर ह्या फॅक्टरने त्याच्याकडे जर बघितलं किंवा हा जर फॉर्म्युला यूज केला, तर आपल्याला अडचण भविष्यात देखील राहणार नाही आणि आपला आनंद हा आपण आयुष्यभर अबाधित ठेवू शकतो. परफेक्ट. सो तिशीतल्या गुंतवणूकदारांसाठी म्हणजे आपण तिशीत कोणत्या चुका टाळायच्या हे बघितलं सगळं. तर तिशीतल्या गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट संदर्भात क्रिसेंटतर्फे कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात? आता सल्लागार म्हणून आपण जेव्हा काम करतो ना, तेव्हा मला कायम असं वाटतं, म्हणजे मी अनुभवातून शिकलोय आणि जे मला शेअर करायला आवडेल, की कुठलीही व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर फॅमिली असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, मग आणि ती तिशीतली असेल, तर म्हणजे मी ॲज अन कन्सल्टंट म्हणून मी स्वतःला असा मोल्ड करत आलोय, की आय शुड बी अ गुड लिसनर फर्स्ट. ओके. तर समोरची येणारी व्यक्ती याला शांतपणे मला ऐकून घ्यायला लागतं. कारण त्यांनी बऱ्याचशा चुका केलेल्या असतात. हे अनुभव मी घेतलेले आहेत. आता ह्या चुकांमधून त्याला बाहेर काढून त्याचं मानसिक स्वास्थ्य अबाधित कसं राहील, म्हणजेच तो योग्य गुंतवणुकीकडे कसा वळू शकेल आणि त्याला फायनान्शियल फ्रीडमकडे मला पोहोचवायचं आहे. म्हणजे जे फायनान्शियल फ्रीडम आज मी वयाच्या 42व्या वर्षी अचीव्ह केलंय, तर ते माझ्या प्रत्येक गुंतवणूकदाराने अचीव्ह करावं, हे माझं स्वप्न आहे. जसं लोकांचं ड्रीम आहे आणि आपण आपल्या गेल्या काही पॉडकास्टमध्ये बघितलंय, की मला ड्रीम होम हवंय, मला कमर्शियल प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा किंबहुना मला वेगवेगळ्या ॲसेटमध्ये पैसे लावायचे आहेत आणि मला चांगली कार घ्यायची आहे. तर अशी बरीचशी स्वप्न असतात. तर माझं स्वतःचं स्वप्न आहे, की मी एक चांगला लिसनर व्हावं आणि प्रत्येक येणाऱ्या गुंतवणूकदाराला मी योग्य पद्धतीने जसं मी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलंय, तर ते त्याला मिळावं आणि ते त्याच्या पुढच्या आयुष्यभर अबाधित राहावं, तो आनंद त्याला घेता यावा. तर प्रथमतः मी असं सांगेल, की क्रिसंटतर्फे ही सेवा पुरवण्याचं उत्तम काम केलं जातं आणि म्हणूनच मला सांगायला आनंद होतो, की आज जो काही कॉर्पस, जे काही नंबर ऑफ फॅमिलीज आम्ही गाठण्यात यशस्वी झालेलो आहोत, त्यातल्या 98% फॅमिलीज किंवा 98% पर्सेंटेज ऑफ बिझनेस हा आम्ही रिटेन करू शकलेलो आहोत. कारण मी एक उत्तम श्रोता आहे. मी चांगलं शांतपणे ऐकून घेतो समोरच्याचं येणं, जे काही त्यांना सांगायचंय ते आणि मग ते ऐकून घेतल्यानंतर त्याला कुठला सल्ला योग्य ठरेल, त्याचे फायनान्शियल गरजा काय आहेत किंवा त्याने आत्तापर्यंत जर काही चुका केलेल्या असतील, तर आपण त्याला डायरेक्टली "तू चूक केली आहे" असं म्हटलं, तर तो कदाचित गुंतवणुकीसाठी पुढे येणारच नाही. पण त्याने ती चूक केली आहे, हे निदर्शनास इनडायरेक्टली आणून देणं आणि मग ती चूक त्याच्याकडून परत भविष्यात होणार नाही, हे कन्सल्टंट म्हणून सांभाळणं, हे देखील फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून माझं काम आहे. जेणेकरून त्याचं फायनान्शियल फ्रीडम ॲट दी अर्लिएस्ट तो कसं अचीव्ह करू शकेल आणि त्याचा तो आनंद आयुष्यभर कसा अबाधित राहील, ही प्राथमिक सेवा क्रिसंटकडून प्रोव्हाईड केली जाते. आणि मला परत एकदा सांगायला आनंद होईल, की साधारण 250 ते 300 कुटुंब माझ्याकडे अशी आहेत, की ज्यांचं फायनान्शियल फ्रीडम त्यांच्या आयुष्यात आम्ही अचीव्ह करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. क्या बात है! 250 ते 300 फॅमिलीज खूपच मोठा नंबर आहे हा. श्रोते हो, तुम्हालाही फायनान्शियल फ्रीडमची वाट आनंदाने चोखाळायची असेल, तर तुम्ही कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 9764125533. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास
क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.